जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा येथे भर पावसाळ्यात किनीद्वारे अवैध वाळू उत्खनन करून विक्रीचा गोरखधंदा मंठा महसूल पोलिसांच्या हप्ते खाऊ धोरणामुळे राजरोसपणे सुरू आहे। टाकळखोपा येथून पहाटेच्या वेळी एकामागे एक तब्बल डझनभर टिप्पर लोणारकडे भरधाव वेगानं वाळूची वाहतूक करत असतानाच मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी वाळू चोरांसह खबऱ्यांना चकमा देत अचानक रस्त्यावर अवतरल्यामुळे 2 ब्रास वाळूने भरलेले 3 टिप्पर पकडलेत, तर सोबतचे काही टिप्पर पळून जाण्यात यशस्वी झाले। टाकळखोप्यातील अवैध वाळू उत्खननाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांविरोधात तहसीलदारांकडून कारवाई होताना दिसत नसली तरी वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे राजकीय वरदहस्त लाभलेल्या बंड्या वाळू चोराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत एका दुःखा वाहनावर कारवाई करत महसूलची अब्रू झाकण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगत आहे। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।